नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर। मोहाडी तालुक्यातील करडी येथे आज 3 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता करडी येथील मुख्य चौकात एका दुचाकी स्वाराने एका 70 वर्षीय सायकल स्वाराला उडविले। यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले। जखमीचे नाव गौरव मनोहर कुकडे वय 25 वर्ष राहणार करडी व वामन शेनमारे वय 70 वर्ष राहणार मुंडरी असे असून दोघांचा उपचार सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे। काही दिवसापासून तुमसर आगारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे। याला मुख्य कारण आहे आगारातून बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची अलोट गर्दी दिसून येते। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे। फेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना तासनतास बसच्या प्रतीक्षेत राहावे लागते। तरीही विद्यार्थ्यांना व नागरिकांना वेळेवर घरी पोहोचता येत नाही। तरी आगार प्रमुखांनी बसच्या फेऱ्या वाढवून प्रवाशांना सोय करून द्यावी अशी मागणी होत आहे। शिवरा येथे काही दिवसापासून वानराच्या कळपाने धुमाकूळ घातला होता। त्यात या वानराच्या कळपाने काही नागरिकांवर हल्लाही केला होता आणि त्यात अनेक नागरिक जखमी झाले होते। यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। शेवटी वन विभागाने आज 3 फेब्रुवारीला रेस्क्यू करून धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना जेरबंद करण्यात आल्याची माहिती तुमसर वन परिक्षेत्राचे अधिकारी रांग डाल्ले यांनी सांगितले। शेवटी शिवरा येथील नागरिकांनी सुरक्षेचा श्वास घेतला। तुमसर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक 20 जानेवारी 2025ला घेण्यात आली। यात सभापतीपदी श्रीमती गोपाले व उपसभापतीपदी सुभाष बोरकर यांची निवड करण्यात आली। यात राष्ट्रवादी व भाजपाची युती केली होती। या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आमदार राजू कारेमोरे व आमदार परिणे फुके यांच्या शालवर श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा।